नमस्कार. आपल्या आजूबाजूला कितीतरी फळं असतात नाही का? पण एक फळ असं आहे जे दिसायला अगदी साधं आहे, पण त्याच्या शक्ती मात्र असामान्य आहे. हो, बरोबर ओळखलात. आपण बोलतोय आवळ्याबद्दल. चला तर मग निसर्गाच्या या जबरदस्त देणगीमागचं रहस्य काय आहे ते पाहूया. तुम्हाला एक गंमत सांगू का? किंवा गंमत नाही, ही खरंच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. एका छोट्याशा आवळ्यात एका संत्र्यापेक्षा तब्बल 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 20 पट. विचार करा, एवढ्याशा फळात इतकी ताकद. आणि गंमत म्हणजे ही तर फक्त सुरुवात आहे. आणि म्हणूनच याच अद्भुत शक्तीमुळे आयुर्वेदामध्ये आवळ्याला नुसतं फळ नाही म्हणत, त्याला अमृत म्हटलंय, म्हणजे अमरत्वाचं पेय. पण असं का? या अमृतामागे नेमकं विज्ञान काय आहे, कोणतं ज्ञान दडलंय, हेच आपल्याला जाणून घ्यायचंय. तर चला मग बघूया एका आवळ्याची ताकद. हे एक छोटंसं फळ आपल्या आरोग्याच्या मोठमोठ्या समस्यांना कसं काय बरं मात देऊ शकतं? खरं सांगायचं तर आवळा हा खऱ्या अर्थाने एक हेल्थ सुपरहिरोच आहे. म्हणजे तो फक्त आपली इम्युनिटी वाढवतो असं नाही, तर केस गळती, डायबिटीज आणि हाय कोलेस्ट्रॉल सारख्या मोठ्या आणि आजकाल खूप कॉमन असलेल्या समस्यांनाही तो थेट भिडतो. पण प्रश्न हा आहे की आवळा हे सगळं करतो कसा? म्हणजे नक्की कशामध्ये आहे त्याची खरी शक्ती? आणि याचं उत्तर आहे ना, ते आपल्याला मॉडर्न सायन्स आणि आपल्या प्राचीन आयुर्वेदाचं ज्ञान या दोन्हीमध्ये सापडतं. ओके, तर सगळ्यात आधी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघूया. जेव्हा सायन्सने आवळ्याचं विश्लेषण केलं ना, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, हा तर पोषक तत्वांचा खजिना आहे. यात व्हिटॅमिन सी, ए, बी कॉम्प्लेक्स तर आहेतच, पण सोबत लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर म्हणजे काय नाहीये यात. आणि हे सगळे घटक मिळून आपल्या शरीराला आतून एकदम मजबूत बनवतात. आता दुसऱ्या बाजूला म्हणजे आयुर्वेदाकडे वळूया. आयुर्वेद आवळ्याला रसायन मानतं. आता रसायन म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, तर रसायन म्हणजे अशी गोष्ट जी शरीरावर फक्त वरवर काम नाही करत, तर थेट आपल्या पेशींपर्यंत पोहोचते, त्यांना बरं करते, एक प्रकारे नवजीवन देते. आणि इतकंच नाही, तर आपल्या शरीरातले वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना बॅलन्समध्ये ठेवण्याचं कामही ते करतं. आवळ्याची अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे त्याची चव. हे जगातल्या अशा काही मोजक्या फळांपैकी एक आहे ज्यामध्ये 6 पैकी तब्बल 5 चवी एकत्र येतात: गोड, खारट, कडू, तिखट आणि तुरट. विचार करा. आणि याच त्याच्या पंचरसी गुणामुळे शरीरात संतुलन राखायला तो इतका प्रभावी ठरतो. ठीक आहे, तर आता आपण त्या फायद्यांबद्दल बोलूया जे आवळा खाल्ल्यामुळे आपल्याला थेट अनुभवायला मिळतात. कारण आवळा हा फक्त आरोग्यासाठीच नाही, तर आपल्या शरीर आणि सौंदर्यासाठी अक्षरशः एक वरदान आहे. म्हणजे कसं आहे, आवळ्याचे फायदे हे दुहेरी आहेत. एकीकडे तो शरीराला आतून निरोगी बनवतो आणि दुसरीकडे आपल्या बाह्य सौंदर्यालाही तो खुलवतो. चला तर मग बघूया या दोन्ही पातळांवर तो नेमकं काय काम करतो. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आपली इम्युनिटी, म्हणजे रोग प्रतिकारशक्ती. आवळा काय करतो तर सर्दी, खोकला किंवा वातावरणात बदल झाल्यावर होणारे जे इन्फेक्शन्स असतात ना, त्यांच्याशी लढण्यासाठी शरीराची जी नैसर्गिक ढाल असते, जिला आयुर्वेदात ओजस म्हणतात, तिला तो मजबूत करतो. बरं, उत्तम आरोग्याचा पाया काय असतो? आपली पचनसंस्था, बरोबर? आणि इथेही आवळा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. तो आपल्या पोटातील अग्नीला म्हणजे डायजेस्टिव्ह फायरला बॅलन्स करतो, ॲसिडिटी कमी करतो आणि आपल्या आतड्यात जे चांगले बॅक्टेरिया असतात ना, त्यांना वाढायला मदत करतो. आणि आपल्या हृदयाच्या आरोग्याचं काय? तिथे तर आवळा एका नॅशनल टॉनिकसारखं काम करतो. तो आपल्या शरीरातलं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करतो, गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होण्यापासून बचाव करतो. ज्या लोकांना ब्लड शुगरची चिंता असते त्यांच्यासाठी तर आवळा खूपच फायदेशीर आहे, कारण त्याच्यामध्ये क्रोमियम नावाचा एक घटक असतो जो इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतो आणि आपल्या स्वादुपिंडाला म्हणजे पँक्रियाजला सपोर्ट करतो. म्हणजे एक प्रकारे तो नॅचरल शुगर रेग्युलेटरच आहे. एवढंच नाही, आवळा आपल्या शरीरातून टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी एका नॅचरल क्लीनरसारखं काम करतो. तो आपलं लिव्हर आणि रक्त शुद्ध करतो, ज्यामुळे आपला मेटाबॉलिझम सुधारतो आणि आपल्याला जास्त एनर्जेटिक वाटतं. चला, आता जरा बाह्य सौंदर्याकडे वळूया. आपल्या त्वचेसाठी आवळा काय करतो? तर तो आपल्या त्वचेमध्ये जे कोलॅजेन असतं ना, त्याच्या निर्मितीला चालना देतो. यामुळे होतं काय की आपली त्वचा घट्ट राहते, सुरकुत्या कमी होतात आणि चेहऱ्यावरचे डाग, डागण्या कमी व्हायलाही मदत होते. आणि केसांसाठी तर आवळा म्हणजे एक पारंपरिक वरदानच आहे. तो केस अकाली पांढरे होऊ देत नाही, केसांची मुळं आतून मजबूत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, केस गळती कंट्रोल करण्यासाठी तर तो कमालीचा प्रभावी आहे. आता ऐकून तर खूप छान वाटतंय, इतके सगळे फायदे आहेत. पण तरीही अनेक जण आवळा खाणं टाळतात. का? तर त्याच्यात चवीमुळं.
पण थांबा, चवीची चिंता न करता हे सगळे फायदे मिळवण्याचे काही सोपे आणि एकदम चविष्ट मार्गसुद्धा आहेत. चला आता तेच बघूया. बरोबर, सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न येतो की अरे, पण त्या तुरट आंबट चवीचं काय करायचं, ती कशी सहन करायची? पण काळजी करू नका, त्यावरही खूप सोपे आणि चविष्ट उपाय आहेत. हे बघा, इथे 5 सोपे मार्ग आहेत. तुम्ही जेवणासोबत त्याची चविष्ट चटणी बनवू शकता किंवा सकाळी फ्रेश वाटण्यासाठी त्याचा ज्यूस पिऊ शकता. तुमच्याकडे वेळ नसेल तर सगळ्यात सोपं म्हणजे आवळा पावडर कोमट पाण्यातून घ्या. ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी मुरंबा हा तर बेस्ट ऑप्शन आहे. आणि हो, लहान मुलांसाठी किंवा प्रवासात सोबत न्यायला आवळा कँडी तर आहेच. तर मग या सगळ्या माहितीनंतर आपण एकाच गोष्टीवर येतो. आवळा हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक अमूल्य ठेवा आहे, एक खरंखुरं सुपरफूड. म्हणजे थोडक्यात काय, तर आवळा हे फक्त काही फायदे देणारं एक फळ नाहीये, तर तो एक नॅचरल हीलर आहे. एक असा नैसर्गिक उपचार जो आपल्या शरीराच्या प्रत्येक सिस्टमला सपोर्ट करतो आणि आपलं संपूर्ण आरोग्य सुधारतो. आणि जाता जाता एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. निसर्गाचं हे जे वरदान आहे ना, ते जगात सगळीकडे मिळत नाही. हे खास करून आपल्याला भारतीयांना मिळालेले एक वरदान आहे. आणि त्याची किंमत आपण ओळखायलाच हवी. आणि म्हणूनच एक प्रश्न विचारावासा वाटतो, विशेषतः आता जेव्हा आवळ्याचा सीझन सुरू आहे, तेव्हा आरोग्याचा हा ठेवा आपण जपायला हवा, नाही का? यावर नक्की विचार करा.